Good morning, students. Today we are going to learn the new concept which is equation. What is the meaning of equation? Equation means if two mathematical expressions are equal, then that statement is called an equation. Means something equal to something is called an equation. Equation means समीकरणे. आपण समीकरणे म्हणतो. काय असतंय? डावी बाजू आणि उजवी बाजू समान पाहिजे. दोन वेगवेगळे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असतात आणि ते इक्वल असतात. कसे असतात बघा आता. इक्वेशन्स मीन्स समीकरणे. द डेफिनेशन ऑफ इक्वेशन इज इफ समथिंग इक्वल टू समथिंग मीन्स इन LHS first mathematical expression, in RHS other mathematical equations. If two mathematical expressions are equal, then that statement is called an equation. X plus 5 equal to 10. In LHS the first mathematical expression is x plus 5 equal to, in RHS second mathematical expression is 10. Then this whole sentence statement is called an equation. Something equal to something. लक्षात ठेवा. आता हे इक्वेशन जे आहे तयार कसं झालंय ते आपण बघूया. मग इक्वेशन तयार कसं होतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशनच्या अगोदर इक्वॅलिटी असते बेटा. पहिल्यांदा काय असते? इक्वॅलिटी म्हणजे समानता असते. इक्वॅलिटी मीन्स समानता. मग काय असतं इक्वॅलिटीमध्ये बघा. 4 + 9 = 13. डाव्या बाजूत काय? 4 + 9 = 13. मग आता हे इक्वल टूचं साईन आहे. LHS मध्ये काय दिसतंय? 4 + 9. RHS मध्ये 13. LHSचा आन्सर काय येईल? 9 + 4 13 आणि इकडे पण 13 आहे. म्हणजे दोन्ही साईड इक्वल आहेत म्हणून आपण हे इक्वॅलिटीचं एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो. समजा असं आलंय 7 + 9 = 4 × 3. 7 + 9 16. 4 3 जा 12. मग आता बघा हे 16 आणि 12 इक्वल आहेत का? नाहीत. LHS आणि RHS मधले जे आन्सर्स आहेत ते वेगवेगळे आलेत. हे अनइक्वॅलिटी आहे बेटा. असमानता आहे. मग आता इक्वेशन जे असतंय ते इक्वॅलिटी पासून तयार होतंय. अनइक्वॅलिटीचा त्यामध्ये समावेश होत नाही. ठीक आहे. मग आता इक्वॅलिटीमध्ये काय करायचं बघा. अशा वेगवेगळ्या इक्वॅलिटीज आपण घेऊ शकतो आणि त्या इक्वॅलिटीजमध्ये व्हेरिएबल घ्यावा लागतो आपल्याला. काय घ्यावा लागतो? व्हेरिएबल. हे व्हेरिएबल म्हणजे काय असतं बेटा? चल. काय असतं व्हेरिएबल मीन्स? व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हेरिएबल? व्हेरिएबल मीन्स इफ अ लेटर युज्ड इन्स्टेड ऑफ नंबर. म्हणजे संख्येच्या ऐवजी जर आपण अक्षर वापरलं तर ते व्हेरिएबल असते. समजा माझ्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे तुम्हाला माहीत नाही. 100 असतील, 200 असतील, 500 असतील. मग हा नंबर आहे बेटा येणारा आन्सर. मग ते माहीत नसल्यानंतर आपण काय करतो? त्याऐवजी एक्स घ्या, वाय घ्या, ए घ्या. आपण काय करतो? समजा माझ्या खिशात 100 रुपये आहेत. तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही काय करणार? त्याऐवजी ₹, ₹, ₹, Z असा स्मॉलमधला कुठलाही एक लेटर आपल्याला घ्यायचा आहे. ए ते झेडपर्यंतचा कुठलाही एक घेऊ शकतो आपण. देन दॅट लेटर इज कॉल्ड व्हेरिएबल. म्हणजे संख्येच्या ऐवजी जर अक्षर आलं, इफ अ लेटर युज्ड इन्स्टेड ऑफ नंबर, देन इट इज कॉल्ड अ व्हेरिएबल. मग आता हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपल्याला इथं इक्वॅलिटी रिलेशनमध्ये घ्यावा लागतो. मग इक्वॅलिटी रिलेशनमध्ये जर व्हेरिएबल आला तर इक्वेशन कसा तयार होतो बघा. 4 + 9 = 13. एक्स घ्या आपण. आता 4च्या ऐवजी एक्स घ्या. 4च्या ऐवजीच घ्यावा असं काही नाही. इथं घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो. त्या इक्वॅलिटीमध्ये कुठेही इक्वॅलिटीमध्ये आपण व्हेरिएबल जर घेतला समजा तर काय होईल बघा. आता सुरुवातीला होती हे इक्वॅलिटी. त्यानंतर काय आलं? व्हेरिएबल आपण मिक्स केला इक्वॅलिटीमध्ये. तर दोघांचा आन्सर काय तयार होईल? इक्वेशन. लक्षात ठेवा इक्वेशन कसा तयार झालाय बघा. इक्वॅलिटी प्लस व्हेरिएबल, समानता आणि चल दोघांचा समावेश झाल्यानंतर ते इक्वेशन तयार होतंय, समीकरण तयार होतंय. म्हणजे बघा 4 + 9 = 13 हे फक्त इक्वॅलिटी आहे बेटा. पण इथं आपण व्हेरिएबल मिक्स केलाय. x + 9 = 13. आता हे तयार झालं इक्वेशन. कारण इक्वेशनमध्ये दोन गोष्टी असतात. कोणत्या? व्हेरिएबल असतो आणि इक्वॅलिटी असते. ह्या दोन गोष्टी 100% असतात इक्वेशन. त्याशिवाय इक्वेशन पूर्णच होत नाही बेटा.
मग आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, सोडवायचं आहे, उत्तर शोधायचं आहे. मग कुठलंही इक्वेशन सोडवायचं असते म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं असतंय, तर त्यावेळेस काय करतो आपण, आता हे x + 9 = 13 हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे त्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, व्हेरिएबल, या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. लक्षात आलं. मग आता आपण हे घेऊया, काय करता येईल बघा. x + 9 = 13. आता हे इक्वेशन आहे x + 9 = 13चं. मग आता एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे. समीकरण सोडवणे म्हणजे काय करणे, त्या समीकरणातील चलाची किंमत शोधणे. ठीक आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल तर एक्सला आपल्याला डाव्या बाजूमध्ये हे = साईन आहे, पुढे उजवी बाजू राईट हँड साईड RHS, डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईड म्हणतो आपण LHS. मग आता इथं बघा एक्सला एकट्याला ठेवा, हा +9 पुढे ट्रान्सफर करा, मीन्स वी हॅव टू ट्रान्सफर +9 इन RHS. 13 - 9, 13 - 9, x = 4. द व्हॅल्यू ऑफ x इज 4. म्हणजे आपला आन्सर काय आलं, x = 4. एक्सची व्हॅल्यू 4 आहे, 4 + 9 = 13 हे करेक्ट आलं. मग आपण हे प्लसचं घेतलंय. मग आता लक्षात ठेवा, प्लसचा मायनस होत असतो आणि मायनस असेल तर प्लस होत असतो. आपण ज्यावेळेस साईड चेंज करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे, काय, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आता एखादा आपण मायनसचा एक्झाम्पल घेऊया. p - 3 = 10. हिअर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ p अँड वी हॅव टू ट्रान्सफर -3 इन RHS. मग काय करता येईल, आता इथं p ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. हा 10 आहे, -3 पुढे पाठवा बेटा. आणि कधीही लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं असते त्या इक्वेशनमध्ये काय करायचं, p असेल, x असेल, y असेल, LHS किंवा RHS मध्ये असतो तो एकटाच ठेवायचा आणि बाजूचा जो नंबर आहे तो पुढे पाठवायचा. -3 काय झाला, प्लस झाला. मग आता पुढे काय येईल बघा, p = 13. पीचा आन्सर काय आलं, 13. म्हणजे मायनसचा प्लस आणि इथं प्लस होता, मायनस झाला. ठीक आहे. मग आता पुढे काय, हे प्लस मायनस झाल्यानंतर मल्टिप्लिकेशनचं घेऊया. 4d = 16. मग आता बघा 4 आणि d मध्ये रिलेशन कोणते आहेत, काही नसते, म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. इथं बघा रिलेशन कोणते होते, ॲडिशन, मायनस झालं, सबट्रॅक्शन, हे सबट्रॅक्शन होतं, ॲडिशन झालं. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, मग तिकडे डिव्हिजन होईल बेटा. 16 / 4, मल्टिप्लिकेशन मधला 4 डिवायडेड बाय घ्यावं लागेल आपल्याला. लक्षात आलं. मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन आणि डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन. 4d = 4 × 4 = 16. कधी कधी काय होतं बेटा, इथं फ्रॅक्शनमध्ये 4चा मल्टिपल नंबर नसेल, समजा 16च्या ऐवजी 15 असेल, 15/4 मल्टिपल नंबर असेल, ठीक. जर मल्टिपल नंबर नसेल तर तो फ्रॅक्शन ॲज इट इज आन्सरमध्ये घ्यावा, पॉईंटमध्ये आन्सर काढण्याची आवश्यकता नाही. आता d = 4 आला. आता हे मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं, ॲडिशनचं सबट्रॅक्शन झालं, सबट्रॅक्शनचं ॲडिशन घेतलं. आता एक डिव्हिजनचं घेऊया. हा क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4. p/7 = 4. मग आता इथं काय करता येईल बघा, p/7 = 4. हा डिव्हिजनमध्ये 7 आहे, p सोबत रिलेशन काय, डिव्हिजनमध्ये, पुढे मल्टिप्लिकेशनमध्ये पाठवा. मग 4 × 7 28. 4 × 7 = 28. लक्षात आलं. मग आता इथं काय करतोय बघा, आपण डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन घेतलं, हे मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन घेतलं. लक्षात ठेवा बरं का. हे 4ही प्रकारचे प्रश्न झाले बेटा. हे इक्वेशन सोडवणे म्हणजे आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करत असतो. समजा आता या 4ही प्रश्नामध्ये तुमचा जो व्हेरिएबल होता d, p आणि x, हा व्हेरिएबल कुठं होता, LHS मध्ये होता. कधी कधी व्हेरिएबल RHS मध्ये, म्हणजे उजव्या बाजूत येतात. तसं एखादं बघूया आपण. समजा असं आलंय 10 = a + 3. आता a कुठं आहे, उजव्या बाजूत आहे बेटा, RHS मध्ये आहे. मग a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. वी हॅव टू ट्रान्सफर +3 इन LHS. मग +3 जर पुढे घेतला LHS मध्ये तर काय होईल, -3 होईल. a = 7, a ची व्हॅल्यू 7 आली. बस, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, एवढंच लक्षात ठेवा. मग मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस. किंवा समजा मल्टिप्लिकेशन आहे, 100 = 25m. आता इथं काय करता येईल बघा, m आणि 25 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डिवाइड बाय करा इकडं. 100/25 = m. m तिथंच ठेवा, फक्त बाजूचा नंबर पाठवा पुढे. 25 4 जा. समजा कटत नसेल तर तसंच आपण फ्रॅक्शन ठेवू शकतो.
जेवढा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म देता येईल तेवढं. हे अगदी सोपं आहे बेटा इक्वेशन, खूप सोपं आहे. मग इक्वेशन म्हणजे काय? समथिंग इक्वल टू समथिंग. हे बघा इक्वल टूचं साईन येते, समथिंग इक्वल टू समथिंग. लक्षात आलं? हां, त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, इक्वेशनमध्ये दोन गोष्टी असतात, एक व्हेरिएबल असतो आणि इक्वॅलिटी असते. इक्वॅलिटी आणि व्हेरिएबल दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतंय? इक्वेशन असतंय. ओके.